रेश्मा क्रिएशनमध्ये माझा सर्वांना नमस्कार। आता मी साधं वरण घोटून दाखवते। हे वरण आहे ना असं पळीने घोटून घ्यायचं चांगलं, त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं, घोटून घ्यायचं। त्याच्यात आपण थोडंसं मीठ टाकूया, असं मीठ टाकायचं आणि त्याच्यात ग्लासभर पाणी ओतून मग ते चांगलं घोटून घ्यायचं। रवी बिवी काही लागत नाही, मस्तपैकी असं घोटून घ्यायचं। आणि गॅस पेटून ते चांगलं गरम करून घ्यायचं। वरण भात तूप मस्त लागतं, त्याच्याबरोबर लिंबू। आता मी गॅस चालू केला आहे आणि हे वरण चांगलं उकळी येऊ द्यायची, त्याला वरणाला उकळी येऊ द्यायची चांगली। आणि मग तूप मीठ लिंबू बरोबर खायला मुलांनाही पण छान वाटतं। लहान मुलं असेल तर त्यांना तिखट चालत नाही। तुम्हाला फोडणी द्यायची असेल तरी मी काल आमसूल गोळाचं वरण दाखवलं। आता हे साधं वरण आहे, अगदी आपण सणाला करतो तसं साधं वरण। साधं वरण भात हे लहान मुलांना खूप आवडतं ना, लहान मुलांसाठी चांगलं आहे ते। तर त्याच्यासाठी मी आता हे उकळीला ठेवलेलं आहे। याला उकळी आली, मस्त गरम झालं की मग घ्यायचं खायला वरण भात। जेवायच्या वेळेस परत लागलं तर गरम करून घ्यायचं, पण आधी साधं पाणी घालून त्याला उकळी येऊ द्यायची आणि मग ते खायला द्यायचं लहान मुलांना। त्याच्यात हिंग टाकायचा, हळद टाकायची। मी हळद हिंग आधीच शिजताना टाकते, तुम्ही कसे टाकता हे सांगा कमेंटमध्ये। मी तर शिजतानाच हळद आणि हिंग टाकते, त्याच्यामुळे चांगला वास येतो आणि वरणही चांगलं लागतं। त्याच्यात पळी टाकून ठेवायची म्हणजे ते ओतू जात नाही, गॅस खराब होत नाही, गॅस स्वच्छ राहतो। मग आता येत मोकळी, त्याला उकळी आली की उकळी येते वरणाला चांगली। आपण पुरी करतो ना, काही टिप्स सांगते मी। पुरी करताना ना त्याच्यात थोडीशी साखर टाकायची, म्हणजे पुरी टंब फुगलेली राहते किती वेळ पण, आणि मस्त लागते। आणि तांदूळाच्या डब्यात किंवा सोनकिडे व्हायला लागले तर त्याच्यात लवंग टाकून ठेवायच्या, लवंग किंवा दालचिनी। त्या वासामुळे किडेही येत नाही मसाल्याच्या वासाने। वरण आता उकळी मारते, चांगली उकळी आलेली आहे त्याला। आता ते तुम्ही मस्त हलवायचं, मस्त एकजीव केलेलं वरण आहे। आणि तुम्हाला फोडणी द्यायची असती तरी देऊ शकता, कधी चिंच गुळाची, कधी आमसूल गुळाची, आमसूल गुळ कधी लसूण टमॅटो कढीपत्ता कोथिंबीर, अशा प्रकारे आपण वरण करू शकतो। 2-3 प्रकारे वरण आपण करू शकतो। माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा।